नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. कार्यक्रमात आज ऐकूयात निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर विजया गाजरे यांनी सादर केलेला निसर्ग हाच खरा मित्र या कार्यक्रमाचा भाग 3. नमस्कार. आपल्याला आज मी निसर्गोपचाराविषयी माहिती सांगणार आहे. चुका ही भाजी मूळतः आंबट आहे, पण ती जर पोटदुखी असेल, कितीही जुनी पोटदुखी असू द्या, त्या चुक्याचं सूप करायचं. म्हणजे सूप करायचं म्हणजे कसं करायचं, तर नुसतं उकडायचा चुका आणि त्याचं 4 चमचे पाणी दररोज घ्यायचं. चवीला थोडासा गुळाचा खडा घ्यायचा, कारण ते आंबट असतं ना. बघा, त्यांनी काही ऍसिडिटी होणार नाही, काही होणार नाही, पण पोटदुखी मात्र निश्चित राहणार. आता आळू बरोबर चवीला चुका पाहिजे बरं का. दुसरं मुळा भाजी तर फारच औषधी आहे. मूळव्याधीसाठी मुळ्याच्या पाल्याच्या काड्या काढून त्या काड्यांचा रस करायचा. तो 1 ग्लास रस, तितकेच गाईचे तूप, तितकाच कांदा रस. आणि पण कांदा पांढरा पाहिजे बरं का. पांढरा कांदा आपल्याला हवा. आणि ते काय करायचं, थोडस उन्हात ठेवायचं. आता ऊन नसेल त्यावेळेला नुसतंच बरणीत घालून ठेवायचं, पण ऊन जर असेल तर उन्हात ठेवायचं. आणि मग 7 दिवस दररोज घ्यायचा. म्हणजे कुठलाही मूळव्याधीचा त्रास असू दे, आपल्याला मूळव्याध जाणारच. म्हणजे अगदी होणार नाही त्रास असा, म्हणजे ऑपरेशन सुद्धा करायची तुम्हाला गरज पडणार नाही. कित्येक वेळा ऑपरेशन करायची वेळ आल्यानंतर सुद्धा हे औषध घेतल्यानंतर फरक पडलेला आहे. हा अनुभव आहे. अनुभवाशिवाय आम्ही कधी तुम्हाला सांगणार नाही, लक्षात घ्या. शिवाय बघा, किडनी स्टोनचं फारच प्रमाण वाढलेलं आहे. आता त्याला मुतखडा म्हणतात मराठीमध्ये. असं जर झालं ना, तर मुळा पाला एकत्र चिरायचा, तो उकडायचा आणि त्याला साजूक तुपाची थोडी फोडणी टाकून सैंधव घालायचं. असं रोज 7 दिवस जर वाटीभर भाजी खाल्ली ना मुळ्याची, तर स्टोन आपोआप पडून जातो, त्याचं पाणी होऊन जातं. करून पहा, तुम्हाला उपयोग होतो का. शिवाय मुळा किसायचा बरं का. आता आपला चेहरा थोडासा कसा असतो माहितीये का, चेहऱ्याला थोड्या थोड्या सुरकुत्या पडायला लागलेल्या असतात. मग आपण काय करायचं, मुळा किसायचा, तो पिळून काढायचा आणि त्याचा रस 8 दिवसांनी एकदा चेहऱ्याला लावायचा बघा. तो जर लावला ना, तर चेहऱ्याच्या सुरकुत्या जातात बघा. चेहऱ्याच्या सुरकुत्या येत नाहीत. करून तर बघा काय होतंय ते. आमची आठवण कराल तुम्ही ऐकून. बघा जमलं तर. आता आपल्या भाजीपाल्यामध्ये काय आलंय माहितीये का, गाजर डोळ्यासाठी फार चांगलं आहे. गाजरामुळे रक्त वाढते. गाजराचा हलवा तर फारच सगळ्यांना आवडतो, पण गाजराचा हलवा आपल्या ज्येष्ठ नागरिकांना काही उपयोगाचा नाही, कारण ते पौष्टिक असतो नाही का, त्याच्यामध्ये खवा वगैरे घातलेला असतो, त्यामुळे ते गरज नाही. आपण आपलं गाजर किसावं, मीठ साखर घालावी आणि खावं. कारण काय तर अगदी खरं सांगू का, अगदी सोप्या भाषेत बोलायचं म्हणजे कडबा खायला पाहिजे. जशी जनावरं कडबा खातात ना, तसं आपण सुद्धा कडबा खायला पाहिजे.
आता कडबा म्हणजे आपण काय जाणार आहोत का बाजारात आणि ते आणणार आहोत का, जनावर खातात तो कडबा. तर आपल्या भाषेमध्ये काकडी, गाजर, मुळा, टोमॅटो हे कच्चं खायचं म्हणजे हा आपल्यासाठी झाला कडबा. हा कडबा जर आपण खाल्ला तर आपल्याला फार त्याचा उपयोग होतो बघा. काकडी सुद्धा दररोज खाण्यात यायला पाहिजे, पण दिवसमान बघून सगळं खायचं. कसे दिवस आहेत, थंडीचे दिवस आहेत, त्यावेळेला काकडी खायची नाही, दही खायचं नाही, मुळा सुद्धा कधी खायचा नाही, रात्रीच्या वेळेस मुळा खायचा नाही. कारण जर रात्रीच्या वेळेस मुळा खाल्ला तर कदाचित ऍसिडिटी होण्याची शक्यता आहे, घशाशी येतं त्याने, म्हणून खायचं नाही. बाकी काही नाही, सगळ्यांनाच होईल असं काही नाही. कदाचित आपण ट्राय करून बघावा, जमतंय का, बरं वाटतंय का, वाटलं तर खायचं, नाही वाटलं प्रत्येक एक गोष्ट ट्राय करून बघायची. आज एक काकडी खाल्ली, एक गाजर खाल्लं, एक मुळा खाल्ला, बरं वाटलं बरं का. दुसरा म्हणेल नाही नाही मला जरा पोट फुगल्यासारखं झालं, हो का, तुम्ही कमी खा, आहे की नाही, प्रमाण कमी करा, थोडं प्रमाण कमी करायचं, जास्ती खाण्याच्या बंधनात नाही पडायचं, पण खायचं. आता दुसरं आहे आळू. आळूची भाजी कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी माणसाने करावी. आळूमध्ये कारण आपण चुका पण घालतो नाही का. आळूनी काय होतं तर चुकून जर कधी आपल्या पोटात केस जातो, आता काय सांगता येत नाही बघा. आळू भाजी खाल्ली तर त्याचं पाणी होऊन जातं, त्याचा आपल्याला त्रास होत नाही, म्हणून आळू भाजी अगदी औषध म्हणूनच खावी. आता आणखीन काय आहे आपल्या घरामध्ये, दुधी भोपळा आहे. आता दुधी भोपळ्याबद्दल बरंच काही काही येतं बघा, पेपरमध्ये येतं, मोबाईलवर तर सारखं सारखं येत असतं, पण तरी सुद्धा आपल्या निसर्गोपचारामध्ये काय येते तर बघा तुम्ही, दुधी भोपळ्याचा रस दररोज सकाळी 6 महिने घ्यायचा. कसा घ्यायचा, 5 ग्रॅम घेतला दुधी भोपळा तरी चालेल, साल काढायचं, तुकडे करायचे, त्यात पाणी टाकायचं, मिक्सरवर बारीक करून ते घ्यायचं. पण जर बीपीचा त्रास वाटतोय आपल्याला की बीपी आहे आणि ते आपल्याला जायला पाहिजे, कमी पण करायला पाहिजे, मग हळूहळू तो भोपळ्याचा रस घेण्याची सवय ठेवा, म्हणजे त्याचा उपयोग होईल बघा. दुधी भोपळा खाण्याने वजन पण कमी होतं तुमचं. आता वजन कमी करणं हे फारच सुरू झालेलं आहे नाही का. त्यामुळे तरुणांनी, म्हाताऱ्यांनी सगळ्यांनी घ्यावं. आणि म्हाताऱ्या माणसाचं वजन जेवढं कमी असेल ना तेवढं फार चांगलं पहा. ज्येष्ठ नागरिक तुडतुडीत असतील तर जास्त चांगलं. आता लाल भोपळा. लाल भोपळा हा पण आपल्या भाजीपाल्यात असतो. आता ह्या भोपळ्याला डांगी भोपळा म्हणून सुद्धा म्हणतात. आता हा भाजीला खूप चांगला आहे, तो तर खावाच आपण, खाण्याला तो खूप सुंदर आहे. भाजी आपल्या खाण्यात असावी, कोशिंबीर असावी खाण्यामध्ये. पण याचा औषधी उपयोग काय, आता मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं, प्रत्येक एक गोष्ट औषधी आहे. म्हणजे मी तुम्हाला भाजी पण सांगितली आणि ते औषधी कसं तेही सांगितलेलं आहे, हो की नाही. तर आता हा लाल भोपळा, याला वरती देठ असतो बघा, चांगला मोठा अखंड भोपळा असतो, त्याला देठ असतो. किंवा आपण बाजारात गेलो ना तर भाजीवाल्याकडनं तो देठ अगदी मुद्दामहून आणायचा आणि कुठेतरी वरती असं ठेवून द्यायचा, वाळवट ठेवून द्यायचा तो देठ. कोणाला कसाही खोकला झाला ना तर तो देठ उघडायचा आणि तो चाटवायचा सरळ, त्याला बेचव लागला थोडा त्याच्यात मध टाकायचा आणि चाटवायचा. हे जर केलं तर कुठल्याही प्रकारचा खोकला कसाही जातो. डांग्या खोकला तर जातोच जातो, कारण त्याला डांगर भोपळाच म्हणतात. असं काही आहे. म्हणजे पाहिलं ना तुम्ही, प्रत्येक भाजीमध्ये किती औषधी गुण आहेत. आता मेथी, नको बाई ती मेथी, ती मेथीने काय होतं, पित्त होतं फार, घशाशी येतं खाऊन, बरोबर आहे, अगदी खरंय. पित्तहारक पण आहे ती, पित्तकारक जशी आहे ना तशी पित्तहारक पण आहे. त्याला हिंग लसूण आपण टाकतो ना, त्यामुळं त्याची पित्ताची क्षमता कमी होते. आता रोज सकाळी 5-6 मेथीचे दाणे खाल्ले, कसे, नुसते तोंडात टाकून द्यायचे, वर पाणी प्यायचं. 5-6 नाही जमले तर निदान 2 तरी चावून चावून खा. आता ज्यांना डायबेटीस आहे ना त्यांनी तुरीची डाळ आणि 4-5 मेथीचे दाणे रोज रात्री भिजत घालायचे आणि सकाळी ते पाणी प्यायचं. सकाळी परत भिजत घालायचे, संध्याकाळी परत ते पाणी प्यायचं. बघा 6 महिन्यामध्ये शुगर कशी कंट्रोलमध्ये येईल, करून पाहायचं. प्रत्येक एक गोष्टीचा प्रयत्न करावा. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात ना, निश्चितच आपल्याला त्याचा फरक येणार नाही का. दुसरं आणखीन काय असतं, आपण आळीव सुद्धा सकाळी तोंडात टाकले ना थोडे, तसेच नुसते आळीव तोंडात टाकायचे. त्याने काय होतं माहितीये का, अंग दुखणं, पायाला गोळे येणं. शिवाय साधी गोष्ट म्हणजे तरुण मुलींना त्याचा फार उपयोग होतो आळीवाचा.
पिरियड प्रक्रम होत नसेल नीट, तर त्याच्यासाठी जर रोज त्या मुलीनं आळीव खाल्ले ना, तर त्याचा तिला निश्चित उपयोग होणार. त्याच्यासाठी तिला कुठलंही औषध घ्यायला नको, अगर काहीही करायला नको. कारण हल्ली काय असतं, मुलींना बसून काम फार आहे, व्यायाम नाही, त्याने हा सगळा प्रकार होतो. मग हे सगळं व्हायला नको. आता तुळस, दुसरं काय, अगदी तुळस म्हणजे काय आहे, कुणाच्याही दारात तुळस असते. तुळस मंजिरी लाविली दारी, लक्ष्मी तेथे वास करी, असं असतं. तापासाठी उपयुक्त आहे. शिवाय मंजिरी, मुळे, पाने, काड्या हे सर्व एकत्र करायचं, म्हणजे मुळा सकट तुळस. आणि म्हणजे आता ती तुळस आपण म्हणतो वैकुंठाला गेली आता ही तुळस, मग ती तुळस फेकून नाही द्यायची, ती काढायची, स्वच्छ धुवायची, तिचे तुकडे करून ठेवून द्यायचे, वाळवायचे, तिची पावडर करून ठेवायचे. आणि त्याचा काढा जर आपण केला ना, 4 कप पाणी ठेवायचं आणि 1 कप शिल्लक ठेवायचं, कितीही जुना ताप असू द्या बघा, आपण पटकन आपले ते ठेवलेलं बारीक केलेले पावडर काढायची. थांब मी तुला औषध देते बाळा, तुला ताप आलाय ना, बघ तुला बरं वाटेल, सुनबाई बघ तुला बरं वाटेल. काय आजी सुद्धा गोड होईल, सगळ्यांना आवडती होईल, आजी किती चटकन औषध देते आम्हाला, किती बरं वाटेल बघा. जर आपण असं केलं तर त्याचा किती उपयोग होतो. कारण काय असतंय, भगवान विष्णूला भयंकर तुळस प्रिय आहे. ही रुक्मिणी माता आहे. काय म्हटलेलं आहे, त्यागी ती रुक्मिणी आणि सत्य ती भामा, असे श्रीकृष्ण म्हणालेले आहेत. तुळशी माता ज्यांच्या दारी आहे तेथे वातावरण शुद्ध असते. तुळस भगवंताला अर्पण केली तर पुण्य प्राप्ती होते. बरंच काही असतं बघा. 4 महिने तुळस व्हायची असते, सहस्त्र, दशसहस्त्र, जेवढी काय जमल तेवढी व्हायची, लक्ष अशी वाहिली तर पुण्य प्राप्ती होते. आता तुळशीतली माती बघा किती औषधी आहे. जिथं तुळस उगवते ती माती इतकी औषधी आहे की गांधील मावशी जर चावली ना, तर तुळशीतलं माती जर लावली ना, ताबडतोब ते थांबतं, लाल होत नाही, त्याला गांध येत नाही, काहीही होत नाही. इतकी तुळस माती चांगली आहे. मी जे काय सांगितलंय ते तुम्ही सर्व लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न तर करा. जरूर तुम्हाला त्याचा फायदा होईल. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः. जय जय रघुवीर समर्थ. आत्ताच आपण निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर विजया गाजरे यांनी सादर केलेला निसर्ग हाच खरा मित्र या कार्यक्रमाचा भाग 3 ऐकलात. अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव आय रेडिओ. देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है. लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला. लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान. फोन नंबर है 14567. अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हो या किसी दूसरे शहर में हो, ये है आपका अटूट सहारा. तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन एज. कैसे? 14567 याद रखिएगा. नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती, गाती हासती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी, अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव.